नमस्कार मित्रांनो. अभिलाषा, आसक्ती, उमेद, अपेक्षा. अभिलाषा कोणीही कुणाबद्दल करू शकतं, कोणत्याही वस्तूची असू शकते. पण ती उणिवेची जाणीव सुद्धा करून देते. अभिलाषा दुःखाचं कारण सुद्धा बनू शकते. मनाच्या कोपऱ्यात असलेली एक अभिलाषा असते, कधी स्वप्नांना तर कधी ध्येयाला ती पुसत असते. हातात नसलेलं मिळवण्याची ती अनावर ओढ आहे. कधी कडू सत्यातही तीच एक अवीट गोड आहे. अपेक्षा म्हणजे काय? स्वतःला दिलेला एक शब्द, भविष्याच्या वळणावर बांधलेला एक सुरेल शब्द. ती कधी अडखळते, कधी नयनातून पाझरते, पण तीच असते जी पुन्हा उभं राहायला शिकवते, सावरते. तीच अभिलाषा असते. अभिलाषा असावी अशी जी आकाशनाला गवसणी घालेल, पण पाय जमिनीवर ठेवून जो संघर्षालाही आपलं मानेल. अपेक्षाही ओझं नसावं, तर ती ध्येयाची शिडी असावी. प्रत्येक पराभवातून एक गोष्ट, नवी उमेद फुलून यावी. माणसाचं जगणं म्हणजे केवळ श्वासाची मालिका नाही. उमेद म्हणजे अंधारातही उजेडाची शोधलेली एक सुई. तत्वज्ञान इतकेच की हव्यास नसावा, फक्त अभिलाषा. कर्तव्याच्या पार उभी असावी आपली अपेक्षा. अभिलाषा जरूर असावी, पण ती मित्रांनो सात्विक सुद्धा असावी. अपेक्षा जरूर असावी, पण तरी सुद्धा जमलं तर ती निरपेक्ष असावी. अपेक्षा करताना परतफेड डोक्यात असावी. उमेद जरूर असावी, पण वास्तव्याचं भान असावं. मग अपेक्षा भंगही होत नाही आणि उमेद खचत नाही.